फ्रेंडची माझ्या फ्रेंडची गाडी ती. हा स्कूटर खूप लांब होते ना बेटा, अकलूज लांब आहे ना, डॉक्टर साहेबांचा दवाखाना खूप लांब आहे आपल्यापासून, म्हणून फोर व्हीलर वाला आपण लोकांची गाडी घेऊन आलो ना. न्यू गाडी घ्यायची का? कोणती टाटाची घ्यायची का? बोलायला गाडी घ्यायची. पहिलं बोलत नव्हता. बोलतो खूप समजून उमजून बोलते खूप. खरंच आपल्या औषधाने फरक पडतोय. 100% पडला मला फरक. कशामध्ये? समजणं त्याचं आणि बोलण्यामध्ये. बोलण्यात काय फरक आहे? पहिले एवढं नव्हतं ना बोलण्याची क्लॅरिटी त्याची. आता समजून उमजून बोलणं नॉर्मल नुसतं एकच शब्द बोलत होता तो पहिले स्टार्टिंगमध्ये. तसं म्हणजे जे पाहिजे त्याचं वाक्य पूर्ण असतं. मला हे पाहिजे, मला हे करायचं, मला पाहिजे म्हणजे पाहिजे बाबा. नुसत्या औषधाने फरक पडतो? हो पडतो. किती दिवसात फरक पडला? मला ते 4थी चक्कर असेल माझी तुमच्याकडे. कुठून येत आहे? संभाजीनगरमध्ये. संभाजीनगर टू अकलूज? छत्रपती संभाजीनगर टू आम्ही येतो तुमच्याकडं. तुमच्या होमिओपॅथीच्या औषधीने आम्हाला आमच्या मुलाला बोलणं आलं, समज आली, त्याचं सगळं वाढलं. त्याचं खरं नाही वाटत आहे लोकांना जरी खरं वाटत नाही, पण आम्ही प्रत्यक्षात आहोत. आणि मी डिपार्टमेंटचा माणूस आहे. मी माझ्या पोरासाठी आता मी येतो इथे. 4-4 चक्कर आहे आमची. अवघ्या 4थ्या चक्कर मध्ये? हा 4थ्या चक्कर मध्ये त्याला फरक पडला. लोक तर स्पीच थेरपी लावतात, किती ऑक्युपेशनल थेरपी, किती पैसे जातात तो बाहेर. मग त्या लोकांना काय सांगाल ज्यांचं बाळ बोलत नाहीये, ज्यांना समज नाहीये, त्यांना काय सांगाल? आता आमच्या संपर्कात जर आले तर आम्ही त्यांना सजेशन करू किंवा तुम्ही आपल्याला डॉक्टर शिंदे यांचं हॉस्पिटल आहे, त्यांच्याकडे होमिओपॅथीचं औषध सुरू करा म्हणून आम्ही पाठवून देऊ. खरं नाही वाटत आहे ना? आई म्हणून खूप त्रास ना? खूप भयानक. त्या आईला काय सांगाल तुमच्या ह्या अनुभवातून? आता सगळ्यांनी इथं यावं आणि एकदा सरांकडे विजिट घ्यावं, बघावं. आम्हाला 100% फरक पडलाय सरांकडे. कुठल्या आईला सांगाल तुम्ही? प्रत्येक आईला, जी कोणी असेल जे अशा ह्या गोष्टीतून जात आहे. या मुलांना कुठल्या गोष्टी? की बोलणं नाही, ऑटिझम, ADHD हे शब्द ऐकले की माणूस हातबल होतो ना? हातबल म्हणजे नको वाटते हे शब्द. आणि खूप पैसे जातात ना? महागडा आजार आहे. महागडा आजार आहे, पण त्याच्यात आईची जास्त हॅरेसमेंट होती. आई हालत होती मुलांचं, लेकरांचं ते बघून. हा ना, त्रास होतो. आता कसं वाटतंय? आता सॅटिस्फॅक्शन, छान वाटतंय. आता होमिओपॅथी ट्रीटमेंट सोडून दुसरं काय करावं असं वाटतंय का आता? सध्या तरी नाही, काहीच नाही. फक्त आपल्या औषध गोळ्यांनीच? ओके. काय बोलताय? म्हणजे एवढं होमिओपॅथीने होऊ शकतं? होऊ शकतं 100%. आम्हाला रिझल्ट मिळाले. सर होऊ शकतं होमिओपॅथीने? हे शकतं. होमिओपॅथीच्या औषधीने ते मुळापासून नष्ट व्हायच्या मार्गावर आलेले. एवढे की मला कदाचित 4 महिन्यात झाला असेल, की कोणाला 6 महिने लागू शकतात. त्याच्या येणं राहील मुलाच्या याच्यानं, पण 100% फरक पडतो. 100% फरक पडण्याचा म्हणजे अंतिम उपाय हा होमिओपॅथी. अशा जी मुलं असामान्य आहेत ती सामान्यतेकडे नेण्याचा हा होमिओपॅथीचा औषधींचा चांगला प्रयत्न आहे, असं मी ठामपणे सांगतो. अरे थँक्यू.